हॅलो नमस्कार, मी आहे आरती आणि मी राहते केनियाला. आज सकाळी ब्रेकफास्ट करताना मुलांचा हट्ट सुरू झाला आहे की सुट्टी आहे तर कुठेतरी जाऊया ना. त्यांना काय स्विमिंग करायचं असतं, खूप खेळायचं असतं. ते जिथे कुठे करता येईल असल्या कुठल्याही ठिकाणी नेलं तरी चालेल. मग कसल्याच प्लॅनिंगशिवाय आम्ही निघालो आहे. पण कुठे जायचं ते अजूनही काही ठरलेलं नाही. सर्वात आधी फ्यूल स्टेशनला आलो आहे, फ्यूल भरलं आहे आणि आता निघालो आहे समोर. तसं आमच्याकडे 2-3 ऑप्शन आहेत जिथे आम्ही मुलांना नेहमी घेऊन जातो. पण आज ठरवलं आहे एक 5-1 वर्षाआधी आम्ही ज्या रिसॉर्टला गेलो होतो तिथे घेऊन जाऊया. जसं की आम्ही प्रवासाला जायचा प्लॅन कुठलाही केलेला नव्हता, त्यामुळे फक्त ब्रेकफास्ट झाला होता. म्हणून किसुमोला पोहोचल्या KFCला जायचं असं ठरलं. कारण कुठल्याही रिसॉर्टला गेलो तरी इंडियन फूड मिळणार नाही हे नक्की. त्यामुळे जे मिळतं त्यात आम्हाला ॲडजस्ट करायला लागणार असतं. त्यामुळे थोडंसं आपल्या आवडीचं फूड खाऊन इथून निघूया. KFCला आलो आहोत, थोडं खाऊन घेतलं आहे आणि आम्ही आता निघालो आहे आमच्या पुढच्या प्रवासाला. किसुमो टाऊनपासनं हे रिसॉर्ट फारच जवळ आहे. हार्डली 25 ते 30 मिनटं लागतात तिकडे पोहोचायला. पण आम्ही जिथे राहतो तिथनं इथे पोहोचायला 1.5 तास लागतो. फायनली आम्ही पोहोचलो आहे सियाला रिसॉर्टला. पार्किंग एरियातनं समोर पाहताच एंट्रन्स गेट दिसलं. मुलं खूप एक्सायटेड होती. इथलं वातावरण इतकं शांत, थंड, ऊन जरी दिसत असलं तरी थंड वातावरण होतं आणि हिरवळ बघून मन खूप खुश झालं. 5 वर्षाआधी जेव्हा आम्ही आलो तेव्हाही जरा असंच काहीसं होतं, पण थोडाफार बदल दिसला. आज जाऊन थोडंसं बसायची इच्छा होती, जरा वेळ शांत बसावं. पण मुलांना त्यात काहीही इंटरेस्ट नव्हता. त्यांनी थेट स्विमिंग पूल गाठलं. हे रिसॉर्ट इतकं सुंदर बनवलेलं आहे की कुठेही लक्ष गेलं तरी ते छानच वाटायचं. निसर्गाच्या हिरव्याच पण खूप वेगवेगळ्या छटा बघताना खूप मजा येत होती. सगळ्या झाडांची रंग हिरवी जरी असली तरी थोडीफार वेगवेगळी होती. माझी खूप इच्छा होती ते खूप सारी फोटोज घ्यावेत, पण मुलांना अजिबात इंटरेस्ट नव्हता. त्यांनी लगेच कपडे चेंज करून पाण्यात उड्या मारल्यात आणि लागलेत स्विमिंग करायला. मध्येच स्विमिंग, मध्येच खेळायचं, गप्पा गोष्टी. काही क्लासमेट्स पण त्यांना भेटलीत, काही नवीन मित्रमैत्रिणी त्यांनी मिळवलीत. मजा चालली होती एकंदर त्यांची. तेवढ्या वेळात आम्हीही जरा फिरून आलो. रिसॉर्टला एक फेरी मारली. थोडे चेंजेस झालेले दिसले. जेव्हा आम्ही आधी आलेलो जिथे इथे सिटिंग एरिया जो आहे जिथे चेअर्स लावलेली आहे तिथे एक प्लेग्राऊंड होतं मुलांसाठी. फोमच्या शीट्स लावलेल्या होत्या खाली, ज्यामुळे मुलं पडली तरी त्यांना लागणार नाही. ते सगळं त्यांनी काढून आता हा एक एरिया वेगळा बनवला आहे आणि ते इथून दुसरीकडे शिफ्ट केलं आहे. बराच वेळ मुलं खेळल्यानंतर त्यांनी आम्हालाही फोर्स केला की तुम्ही पण पाण्यात या. मग आम्ही पण थोडंसं त्यांच्यासोबत मजामस्ती करत होतो. त्याच्या सगळ्याच क्लिप्स काही मला घेता आल्या नाही, पण खूप मजा आली. आम्ही 12 ते 1च्या सुमारास इथे आलो होतो आणि 5 कसे वाजले कळलंच नाही. जायची वेळ झाली. पाण्यात असतानाच आम्ही काही फूड ऑर्डर केलं होतं. बाहेर निघताच आम्ही ते फूड एन्जॉय केलं. त्याचे क्लिप्स घेतल्या नाहीत, पण ऑब्वियसली इंडियन फूड नव्हतंच. इथे जे मिळतं, जे ऑप्शन आम्हाला मिळालं त्यातनंच आम्ही एक सगळे मिळून खाऊ शकू असंच काहीसं चूज केलेलं. आणि आता निघालो आहे परतीच्या प्रवासाला. इथून निघताना आपल्याला खूप झाडं दिसणार. इकडे सगळीकडे झाडं असतातच, पण त्यात एक गंमत आहे. इथून अगदीच बाहेर गेल्या गेल्या काही आंब्याची झाडं दिसतील आणि त्याला आंबे लागले आहेत. माहिती आहे का? कारण इकडे सुरू आहे उन्हाळा आणि आपल्याकडे हिवाळा. आणि त्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळेच मुलांना 1 महिन्याची सुट्टी होती आणि या सुट्ट्यांमध्ये आम्ही 3-4 रिसॉर्टला गेलो आहे. त्यातल्या काही रिसॉर्टचे मी शूट केलं आहे आणि जमलं तर मी तेही व्हिडिओ शेअर करेन.
याच रिसॉर्टमधले आमचे काही 5 वर्ष आधीचे जे फोटोज आहेत तेही मी शेअर करते आहे. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.